हल्ला बोल भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिला व पुरुष सोलापूर शहरातील हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा येथील गोडाऊन या ठिकाणी भांडे घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे दिवसभर महिला व पुरुषांना ताटकळत बसावे लागत होते। या होणाऱ्या गर्दीमुळे वादविवाद होत होते। भांडे घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांच्या लोंढ्यावर कसे नियंत्रण ठेवावे हा प्रश्न ठेकेदारास पडला होता। भांडे घेण्यासाठी येणारे लाभार्थी यांचा वाढता ताण पाहून ठेकेदाराने व्यवस्थित नियोजन करत कुपन वाटप करून कुपनवरील अनुक्रमांकाप्रमाणेच भांड्याचे वाटप करण्यात येत होते। कुपन वाटप करताना संपूर्ण जिल्ह्यातील बांधकाम कामगार व अधिकृत संघटनेचे पदाधिकारी मध्येच येऊन कुपन घेऊन जातात। आम्ही दिवसभर कुपन घेण्यासाठी लांब रांगा लावतो आणि संघटनेला कुपन कशी देता अशी तक्रार करत होते। त्याबाबतची माहिती एका संघटनेच्या सदस्याशी संपर्क साधून विचारणा केली असता संघटनेचा सदस्य म्हणाला की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोंदणीकृत संघटनांना कुपन देता येते, त्यात कोणतेही गैरप्रकार करता येत नाही किंवा होत नाही। कुपन वाटप बाबत कोणीतरी खोडसाळपणा करत गैरसमज पसरवला होता। संघटनांना मनमानीपणे कुपन वाटप करत आहेत अशा प्रकारची निराधार आरोप ठेकेदारावर करण्यात आल्याचे मत ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या वतीने सांगण्यात आले। कुपन घेण्यासाठी रांगा लागत आहेत। कुपन घेण्यासाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे असे या कुपन संदर्भात काही वृत्तपत्र व वृत्तवाहिनीवर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते। या वृत्ताबाबत समक्ष जाऊन माहिती व पाहणी केली असता एक वेगळीच माहिती नजरेस आली की कुपन घेण्यासाठी लाभार्थी येतात आणि लाभार्थ्यांचे बांधकाम कामगार कार्ड तपासणी करूनच कुपन दिले जाते। पण लाभार्थीपेक्षा मुळेगाव तांडा येथील स्थानिक नागरिक, रिक्षावाले, पानटपरीधारक, बिगर लाभार्थी असलेले महिला व पुरुष रांगा लावून कुपन घेतात आणि त्या कुपनची 1000 ते 1500 रुपयापर्यंत विक्री केली जाते अशी माहिती मिळाली होती। स्थानिक नागरिकांना बांधकाम कामगार कार्डची विचारणा केल्यास किंवा त्यांना मनाई केल्यास भांडे वाटप करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना दमदाटी करण्यात येते। नाईलाजास्तव ठेकेदारास तेथील स्थानिकांना विरोध करता येत नाही। ज्या दिवशी कुपन वाटप करण्यात येत असते त्यावेळेस ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि त्यांना त्या लांब रांगामुळे कुपन मिळत नाही। इतक्या लांबचा प्रवास करून आलेले लाभार्थी परत रिकाम्या हाती कसे परत जावे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला असतो आणि कुपन कसे घ्यायचे, कुठे मिळेल याची कल्पना त्यांना नसल्याने त्याचाच फायदा या भागातील स्थानिक नागरिक, रिक्षावाले, पानटपरीवाले घेतात। कारण स्थानिकाकडे कुपन उपलब्ध असल्याने त्या कुपनची किंमत 1000 ते 1500 रुपये सांगितली जाते। इतक्या लांबचा प्रवास करून येऊन रिकाम्या हाती परतणं किंवा परत कुपन वाटपा दिवशी परत गाडी खर्च करून येणं महागात व डबल खर्च होतो, म्हणून नाईलाजाने त्यांच्याकडून कुपन विकत घ्यावे लागते। ग्रामीण भागातील येणारे लाभार्थी यांना होत असलेली अडचण, होत असलेली आर्थिक लूट कुठेतरी थांबली पाहिजे या उद्देशाने एक सुकर मार्ग काढून प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातील अधिकृत संघटनेसोबत काम घेऊन वाटप तसेच योग्यरित्या मार्गदर्शन करण्याचे ठेकेदाराच्या वतीने ठरवण्यात आले। ठेकेदाराच्या वतीने नुकतेच कॅम्प घेऊन मोहोळ येथे 665, मंगळवेढा येथे 237, आरशी येथे 227, पांगरी येथे 358 इतक्या कुपनचे वाटप करण्यात आले। या कुपनमुळे परगावावरून येणाऱ्या लाभार्थ्यांची आर्थिक भुर्दंडापासून व रिकाम्या हाती परतण्याची नामुष्की टळली आणि कॅम्पमुळे गोडाऊन या ठिकाणी लाभार्थ्यांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यात ठेकेदारास यश आले अशी माहिती संघटनेच्या सदस्यांनी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी दिली आणि ठेकेदाराच्या वतीने आवाहनी करण्यात आली की दिनांक 7/8/2024 पर्यंत भांडे वाटप करण्यात येणार असून दिनांक 8 ऑगस्ट 2024 पासून ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत भांडे किटच्या तुटवड्यामुळे भांडे वाटप बंद राहील। दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून भांडे वाटप पुढे सुरळीत सुरू राहील याची नोंद घ्यावी असे ठेकेदाराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।